नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. सध्या गावाकडे जबरदस्त असा मान्सून चालू झालेला आहे आणि आज आहे 16 जून 2025. म्हणजे आजच्या दिवशी सगळ्या शाळा चालू झाल्यात. ह्या वर्षीचं शैक्षणिक वर्ष चालू झालंय आणि आता मी तळई शाळेमध्ये जाणार आहे आणि ते पहिला दिवस, कारण या ठिकाणी जे पहिलीमध्ये किंवा नवीन ॲडमिशन घेतात त्यांचं स्वागत केलं जातं. पहिलीमध्ये ज्यांचं जे ॲडमिशन घेतात त्यांनी हा उपक्रम शासनाने चालू केला आहे. तो प्रत्येक शाळेमध्ये हा राबवला जातो आणि खरोखर चांगला होता. कारण आम्ही जेव्हा शाळेत गेलो ना त्यावेळी असं काही नव्हतं, कारण आमची भीती जायलाच काही महिने जायची म्हणजे शाळेबद्दल. पण आता कसं पहिल्याच दिवशी त्यांचं स्वागत केलं जातं, त्याच्यामुळे मुलांमध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स तयार होतो आणि एक आपुलकी तयार होते आणि जी भीती असते ना शाळेबद्दल ती कमी होते आणि सुंदर असा उपक्रम आहे. तर आता मी हा उपक्रम बघण्यासाठी जाणार आहे तळई शाळेमध्ये. तळेरे येथील PMC आदर्श शाळा या ठिकाणी हा उपक्रम मी दाखवणार आहे कशा प्रकारे आणि कशा प्रकारे पावसाचा माहोल आहे तो सुद्धा बघूया. कारण जाते पण प्रवासादरम्यान आपल्या तळ्याच्या व्हाळाला जबरदस्त पाणी आलं. कारण काय आलंय 2-3 दिवस म्हणजे तुफान पाऊस पडतोय गावी. काही ठिकाणी तर ढगफुटी झालं असं पण ऐकलंय मी, पण आमच्याकडे म्हणजे आमच्या एरियामध्ये तुफान असा पाऊस पडतोय आणि तुमच्याकडे पण हाच पाऊस पडत असेल असं वाटतंय मला, कारण सध्या पावसाचा माहोल म्हणजे जबरदस्त वातावरण झालं आहे. तर आता आपण जाऊया आणि जाते या प्रवासादरम्यान संपूर्ण परिसराचा आणि माहोलचा म्हणतात ना पावसाच्या माहोलचा आणि शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा आनंद घेऊया आणि अधिक माहिती पण त्या ठिकाणी जाऊन घेऊया. आणि गेले 4-5 दिवस जबरदस्त पाऊस पडतो आणि काल रात्रीपासून पण पाऊस होता. पाणी बघा कसलं तळ्याच्या व्हाळाकडे आपण तळई बाजारपेठेतील व्हाळाजवळ पाणी बघा कसलं त्या प्रकारे गावाकडे जबरदस्त पाऊस होतो. जबरदस्त ठिकाणी पाणी आणि जवळपास सगळ्याच नद्या व्हाळ तुपाने पडते. बघा समोर प्रवाह बघा, आत्ताच ते बघायची सर आली त्याचं पाणी आलं. जबरदस्त माहोल झालेला आहे गाव पावसाचा. पहिला दिवस मुलात येते शाळेत आणि जवळपास 1.5 महिन्यानंतर शाळा म्हणजे शाळेचा आवार पुन्हा गजबजू लागले. आणि इकडे नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत, शाळा प्रवेशोत्सव.
शासनाच्या नियमाप्रमाणे होतं. पालक मागे पहिलीचे पालक मागे उभे राहा. या शाळेच्या अतिशय आनंदाने आणि उत्साहामध्ये झालेली आहे. नवीन इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थी बहुसंख्येने दाखल झालेले आहेत. अजूनही काही विद्यार्थी दाखल होणारे आहेत. त्याचप्रमाणे या शाळेची जी पटसंख्या आहे ती दरवर्षीप्रमाणे कायम राहण्यात आम्हाला शाळा यांना यश आलेलं आहे. आणि या शाळेच्या उत्तरोत्तर मुलांच्या विकासासाठी किंवा सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही सर्वच हे निश्चितपणे आपले कार्यशील राहणार आहोत. या नवीन वर्षाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचे सर्वांनी मान्य वगैरे आहेत त्यांच्या साथीने सर्व मुलांना शाळा अध्यक्ष म्हणून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाचा आनंदाने स्वागत करतो. धन्यवाद. आज पहिली बहुसंख्य विद्यार्थी आंदोलनाच्या शिक्षण आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. किती खेळ न जवळता हिंदू झालेले विद्यार्थी शिकवत वृंद बाह्य या सर्वांसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि शाळेचा मान बिंदू जो आपला आहे
तो ज्या स्तरावर आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच स्तरावर तरी न्याल ही मी आशा बाळगतो. विशेषतः जिल्हा परिषद शाळेचं भाग्य एवढं आहे की त्याच्या पहिलीमध्ये विद्यार्थी आहेत किंवा परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीचे नवीन विद्यार्थ्यांचं पहिलं पाऊल या ठिकाणी आज पडलं जातं आणि त्यानिमित्तानं हा जो प्रवेशोत्सव कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या गावचे माजी अधिकारी आदरणीय साहेब आणि सरपंच सन्माननीय अध्यक्ष जागृती जाधव साहेब त्याचप्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक पालकांचं आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत. जोरदार टाळ्या आपण या पालकांसाठी वाजवूयात. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूयात. आणि थोडक्यात या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय मुख्याध्यापक नरेंद्र पावसकर सर आपल्याला विनंती आहे. आपण किंवा नवीन मुलांचं इथं स्वागत करतो. त्या कार्यक्रमानिमित्त आपल्या या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय श्रीकांतभाई कडेकर, माझे उपसरपंच सन्माननीय शशांकभाई कडेकर, केंद्रभाऊ सारोकेसर, ग्रामपंचायत सदस्य नारीकर, अध्यक्ष सन्माननीय राजेजी जाधव आणि पुस्तक वितरण सोहळा या ठिकाणी प्रातिनिधिक होत आहे. उपरांत मारी अत्यंत हुशार विद्यार्थी, त्याचप्रमाणे इतर इयत्तांची घेऊया. इयत्ता पहिलीचे काही विद्यार्थी नवीन आहेत. त्यानंतर आपण मोफत गणवेश वितरण मोफत गणवेश वितरण सोहळा आहे. शाळेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत आणि भावी आयुष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी आम्ही या ठिकाणी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत आहोत. सर्व या पहिलीची मुले घालणार आणि हात वरती करायचा गुलाब फुलाचा वरती दाखवायचा. उजव्या हातात घ्यायचं, उजव्या राईट हँड बघा समोर बघा. इंग्लिश मध्ये आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स कसं असतं ते वाढत आहे. तर सुद्धा त्या जेव्हा
तुम्हाला केव्हाही कुठलीही माझी मदत सहाय्य लागलं तुम्हाला तो आवडून सांगा, कारण मला तुमचा तो हक्क आहे आणि ही माझी मार्केट आहे, सवयी माझी देणगी आहे. इथून माझं शैक्षणिक जीवन सुरू झालं आहे आपल्या मी सांगतो इथे आणि तुम्हाला सगळ्यात तुमचं शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. मराठी मीडियमकडे आलेला आहे आणि हे जे आपली ख्याती आहे याचा निश्चित आपल्याला सर्वांना अभिमान आहे. तू पण हात लावा. त्यानंतर आणखी कोण आहे का? मी खूप धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. आभार अशासाठी की आज त्यांच्या आयुष्यातला हा पहिला दिवस आहे शालेय जीवनातला. मी म्हणेन म्हणजे अंगणवाडीनंतर हा पहिला दिवस आहे शालेय जीवनाचा आणि एका नवीन आयुष्याची किंवा नवीन आयुष्याची सुरुवात करायची आणि सुविधा वाचणार आहे. तर आम्ही 10वी आणि 12वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी करतो. त्याप्रमाणे काल किंवा परवा तो आम्ही सत्कार केला परवा दिवशी आणि त्या सत्कारासाठी जी उपस्थित मुलं होती सर ती कासाड हायस्कूलच्या 2 मुली होत्या. वैदेही तेली ही आपल्या इकडे इयत्ता 7वीपर्यंत होती आणि 8वी 9वी 10वीला ती कासाड्याला गेली, परंतु तिला 97 म्हणजे 97.40% मार्क्स मिळून ती पहिली आली. वेदिका तेली दुसरी वैदेही राणे तिला 97.97% मार्क मिळाले आणि ती दुसरी आली. म्हणजे कासाडेच्या केंद्राच्या दोन्ही मुली पहिल्या आल्या त्या आपल्या इथून गेलेल्या मुली आहेत. त्याच्याशिवाय तळ हायस्कूलच्या 4 मुली होत्या. सावली पेडणेकर तिला 92% मार्क मिळाले. आर्या गहाडी तिला 92% मार्क मिळाले. मयुरी तळेकर तिला 92% मार्क मिळाले. म्हणजे मी बघितलं सगळ्या शाळा आणि सगळी मुलं आपलीच असतात, परंतु आसपासच्या ज्या शाळा होत्या ते 70-75% बाहेर कोण नव्हतं. पण आपल्या शाळेतून जी 4थीतून गेलेली मुलं होती ती सगळीच्या सगळी मुलं 90 आणि 95च्या आसपास होती. म्हणून तुम्हाला विनंती आहे पालकांना आसपासच्या पंचकृतीच्या दशकृतीतल्या आपल्या मुलांना इथे दाखवा, या शाळेत दाखल करा. 4थीपर्यंत त्यांच्यावर खूप अतिशय चांगले संस्कार होतात. याचा अनुभव मी गेली जवळजवळ 20 वर्ष घेतोय. धन्यवाद. या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग जमलेले उपस्थित पालक, आजचा हा 2025चा शाळेचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस एकदम आनंदात थाटात साजरा होत आहे हे पाहून मनाला खूपच आनंद वाटतोय. मुलांनो, या शाळेमध्ये सर्व प्रकारचे उपक्रम साजरे होत आहेत, याचा तुम्ही जरूर फायदा घेणार ना? अरे होय बघा, भरपूर शिकायचं. आता तुम्हाला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पहिल्या दिवसापासूनच प्रेरणा मिळते बघा. आम्ही शाळेत जाताना घाबरायचे पहिल्यांदा 2-3 महिने आमची भीतीच जायची. तुमची भीती अगोदरच गेलेली आहे. तर शाळेत येताना घाबरायचं नाही, आनंदाने दिवस काढायचा. शिक्षक वगैरे चांगले आहेत, चांगलं मार्गदर्शन करतायत, त्याचा फायदा घ्या. तळे नंबर 1 ही शाळा दशक्रोशी जवळजवळ तालुक्यात पटसंख्येने जास्त आहे, त्याचप्रमाणे गुणवत्तेने सुद्धा जास्त आहे. या शिक्षणाचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. आलं का लक्षात? सगळ्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे. तळेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शाळेतल्या शिक्षणाप्रमाणे सुद्धा घरचं शिक्षण, आई वडिलांना मदत करा, घरची कामं करा आणि चौरस बुद्धी तुमच्यामध्ये आली पाहिजे. चतुरस्र मुलं झाली पाहिजे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. या कळडे गावचे ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर, विद्येची देवता श्रीदेवी शारदा यांना प्रथमतः वंदन करतो. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या स्वागताच्या कार्यक्रमासाठी इथे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय पालकवर्ग, आदरणीय या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद, माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि त्याचप्रमाणे या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी दाखल झालेले माझे सर्व नवोदित विद्यार्थी, या सर्वांना देखील नमस्कार करून
आपलं इथे मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर पळसकर सर खरं तर या मुलांना शांत करण्याची गरज नाहीये, कारण की हा किलबिलाट शाळेमध्ये असणं गरजेचं आहे. ही शाळा याच किलबिलाटसाठी आहे. फक्त हा किलबिलाट शिस्तप्रिय असावा असं मला वाटतं. तो का असावा काय असावं हे मी पुढच्या काळामध्ये सांगेन. खरं तर ही शाळा माझे मार्गदर्शक या तळेगाव गावचे माजी सरपंच आणि या शाळेचे अध्यक्ष राहिलेले शशांकी तळेकर इथे आहेत. दिलीपबाई तळेकर आज काही कारणानिमित्त इथे उपस्थित राहू शकले नाहीत. सूर्यकांतबाई तळेकर आहेत, त्यांनी वेळोवेळी या शाळेसाठी योगदान दिलं आणि असे अनेक नावं घेता येतील की ज्यांनी या शाळेसाठी आपलं संपूर्ण योगदान देऊन ही शाळा आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये काही शिक्षकांची देखील नावं घेता येईल. आज वेळ कमी आहे, त्या बाबतीत फार बोलत नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आदर्श बनलेली शाळा, त्याचा आदर्शपणा टिकवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट, एक महत्वाची जबाबदारी ही आमच्या शाळा व्यवस्थापनाच्या खांद्यावर तुम्ही पालकांनी सोपवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये खरेपणाने, अत्यंत प्रामाणिकपणाने ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलेले आहोत. एक शाळा व्यवस्थापन म्हणून तुम्हाला मी एक सांगेन की कुठलीही गोष्ट ही ज्यावेळी विकासात्मक दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जातं त्यावेळी त्याच्यामध्ये सुधारणा होत असते. ती एक क्रिया आहे. ती क्रिया पार पडत असताना काही लहान मोठ्या गोष्टी या घडत असतात. त्या गोष्टी समजून घेणं, त्या गोष्टी समजून घेतल्यानंतर त्या गोष्टींमध्ये सुधारणा करणं आणि प्रगतीची एक पुढची वाटचाल हे आपण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण शाळा हे एक ज्ञान मंदिर आहे. या शाळेचं पावित्र्यपण हे तुम्ही आम्ही पालक म्हणून, या सर्व शिक्षकांनी शिक्षक म्हणून हे पाळलं पाहिजे. आणि आज पालकांनी जो इथे आपल्यावर विश्वास टाकलेला आहे, सर्व शिक्षकांसाठी हे सांगतोय की या शाळेमध्ये विद्यार्थी दाखल होतात त्याच्यामध्ये अनेक वर्षांची मेहनत, अनेक व्यक्तींची मेहनत ही इथे आहे. त्यामध्ये तुमचाही सहभाग आहे. आमच्या यांचं पूर्वशिक्षण जिथे होतं त्या अंगणवाडीचा तिथे सहभाग आहे. आणि पालकांचा देखील आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्यांनी घेतलेली जी त्यांची निर्णय क्षमता आहे, हा देखील त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे. आणि या सगळ्या दृष्टीने ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ताब्यामध्ये या पुढील शिक्षणासाठी सोपवण्यात आलेला आहे, त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, ती मुलं इथे कशी बागडतील, कशी खेळतील, त्यांचा शारीरिक विकास असेल, त्यांचा शैक्षणिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, या सगळ्या गोष्टींचा पैलू जो आहे तो आपण घडवला पाहिजे. आणि या विद्यार्थ्यांना एक हिऱ्यासारखी समज भावी जीवनासाठी देण्याचं एक मौलिक कार्य हे आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. पुढील काळामध्ये जे हे शैक्षणिक वर्ष आहे याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नियोजन हे करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी वेळोवेळी वर्षातून किमान 4 या सार्वत्रिक पालक सभा होतील. या शाळेतल्या प्रत्येक वर्गाची दर महिन्याला वर्गवार पालक सभा होईल आणि त्याच्यातून तुमच्या मुलांच्या प्रगतीचा आढावा हा निश्चितपणे पालक वर्गाला घेण्यात येणार आहे. ज्या काही गोष्टी इथे आम्ही सांगतोय त्या गोष्टी करणं हे देखील काही सोपं काम नाहीये. कारण पुन्हा एकदा सांगतो की फक्त शाळेचे मुख्याध्यापक किंवा शाळेच्या व्यवस्थापन अध्यक्ष या दोनच माणसांवर शाळेची पूर्ण जबाबदारी असते अशातला काही भाग नाही. हे एक सांघिक कार्य आहे आणि या सांघिक कार्यामध्ये कार्य करताना या शाळेचं पावित्र्य, या ज्ञान मंदिराचं पावित्र्य राखून आपण सहयोगपूर्ण वातावरणाने जर याच्यामध्ये आपली कामगिरी किंवा आपले योगदान जर आपण सर्वांनी नोंदवलं तर निश्चितपणे आपल्या मुलांचा विकास, या शाळेचा नावलौकिक हा फार लांब नाही. या शाळेमध्ये मी तर भागीभागी पावसाची चर्चा झाली. मला तर अशी म्हणजे माझ्या स्वप्नातली शाळा अशी आहे की या शाळेमध्ये जर प्रवेश घेतला तर निश्चितपणे नवोदयला प्रवेश मिळणार. या शाळेमध्ये प्रवेश घेतला तर निश्चितपणे ITS ला किमान जिल्ह्यामध्ये
माझा विद्यार्थी असेल, या शाळेमध्ये जर प्रवेश घेतला तर STS मध्ये किमान राज्यामध्ये माझा विद्यार्थी येईल, ही खरी आपली ओळख, ही गुणवत्तेची ओळख ही खरी आपण निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मी फार काही न सांगता याच्या पुढच्या शाळा व्यवस्थापनाच्या सभा आणि पालक सभा या निश्चितपणे होतील. सर्व पालकांनी या निर्णय प्रक्रियेमध्ये, या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि जे काही निर्णय इथे आम्ही घेतोय, जे घेणं गरजेचं आहे, त्याच्याबाबत तुमच्या सूचना, तुमचं मार्गदर्शन इथे नोंदवावं एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा आज या निमित्ताने व्यक्त करतो. सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांचं जे नवीन जुने सर्व जिथे जमलेले आहेत, ज्या पालकांनी बाहेरून अन्य इयत्तांमध्ये देखील काही विद्यार्थी इथे विश्वास दाखल केलेले आहेत, त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपलं पुन्हा एकदा या नवीन शैक्षणिक वाटचालीसाठी तुमचं अभिनंदन आणि हार्दिक शाळेमध्ये स्वागत करताना दोन शब्द थांबवतो.